5-6 वर्षापूर्वी एका सावकारानं मला 1 तोळ्याचं नाणं दिलं होतं. त्या पडक्या वाड्यात मी पुरून ठेवले, ते आणायला चल. 1 तोळ्या करता एवढ्या उन्हात बिना चपलीचा. प्रधानजी 1000 सोन्याचे नाणे घेऊन या. निघाला होता. किती करता? दिले किती है भैया? किती? 1000 तोळे मिळाले. खुश झाला भिकारी, आवरायला लागला. राजानं कुतूहलाने विचारलं, का रे, तुला 1000 सोन्याचे नाणे मी दिले, याचं तू काय करशील? राजे साहेब, सगळ्यात आधी सोनाराच्या दुकानावर जाईल, 1 नाणं मोडील म्हणला, मग चप्पल घेईल, आणि त्या पडक्या वाड्याकडे जाईल. कशाला? 1 तोळा घ्यायला. अरे 1000 तोळे मिळाले ना, काढ ना तो 1 तोळा तू डोक्यातला. कमी वाटतात तुला? प्रधानजी अजून 9000 सोन्याचे नाणे घेऊन या. आणले बघा प्रधान. आता किती झाले भैया? 10000. राजाने अजून विचारलं, आता काय करशील? ऐका, आता आमचं मन या विचाराच्या उंचीवर आलं. येणे सोसे मन झाले हावभरी. आता या सोसानं आमचं मन हावभरी झालं. पहिल्या चरणावर चिंतन करायचंच आहे, पण हे हावभरी शब्दावर थोडंसं बोलावं लागणार आहे. हावभरी म्हणजे काय? आमचं मन हावरट झालं. हावरट शब्द आहे का तुमच्याकडे? हावरट. हावरट हावरट कशाला म्हणतात? किती दिलं तरी कमीच पडत. त्याला किती द्या, अजून 500 असते तर बरं झालं असतं म्हणते. मी हावरटाचं बोलायला लागलो. तुम्ही असं काय, तुम्ही दुसरीकडे कनेक्शन लावून मला अडचणीत आणू नका बरं तुम्ही. हां, हावरट काय असतं? तर ज्ञानोबराच्या ओवीत हावरटपणा सांगतो. आधी ज्ञानोबराच्या ओवीतला हावरटपणा सांगतो. तैसी तृष्णा वाढणलिया रजो रागात्मकम विद्ये तृष्णा संग समुद्भवम, है ना? रजो रागात्मकम विद्धी म्हणजे रजोगुण म्हणजे काय? ज्याच्यातून राग आसक्ती वाढते त्याला काय समज? रजोगुण समज. हो, गुणत्रय विभाग योगो नाम जो 17वा अध्याय त्याच्या चिंतन आहे. ते रजो रागात्मकम विद्धी यावर ज्ञानोबरा काय म्हटले ऐका. तैसी तृष्णा वाढणलिया मेरू ही हाता आलिया. अंतकणात तृष्णा वाढली ना, हावरटपणा वाढला ना, त्रैलोक्याला आधारभूत असणारा मेरू पर्वत, आणि तोही सोन्याचा, तेवढा जरी मिळाला तर ज्ञानोबरा होता मने एखादी दारू नाही ओळू दे. अजून 1 तोळा भेटला असतं तर बरंच झालं असतं. यावर परंपरेने एक दृष्टांत सांगितला जातो. दुंडा महाराज सांगायचे, चैतन्य महाराज सांगत असतात, त्यांचं ऐकून आम्ही सांगत असतो. तुम्हाला ऐकायचं आहे का? तू सांगू का? मग सांगणारच होतो, पण माणुसकीने विचारलं सहज. तैसी तृष्णा वाढणलिया मेरू हाता आलिया. एक भिकारी होता आणि मालेगाव शहराच्या बाजूला, स्टँडच्या बाजूला भीक मागत बसला. पण काय त्याचं दैव, एक सावकार त्या रस्त्याने चालला होता, आणि त्या सावकारानं त्या भिकाऱ्याला 1 तोळा सोन्याचं नाणं दिलं. असा सावकार आपल्याला कधी भेटायचा काय नाही. किती दिलं? 1 तोळा, 71,000. भिकाऱ्यानं काय करायला पाहिजे माऊली? तो रुपया मोडायचा, त्याचं भांडवल उभं करायचं, काहीतरी उद्योगधंदा करायचा. कारण मालेगावमध्ये काही बी उद्योग चालतो, फक्त पूल ओलांडावा लागतो. फुगे विका, डबोरट्या विका, भांगार गोळा करा, काही बी उद्योग करता येतो ना. 70,000 काय करता येत नाही. पण शेवटी भिकारीच. तर गावाच्या बाहेर एका पडक्या वाडात तो रुपया पुरून ठेवला. कोणी? भिकाऱ्याने. थोडे दिवस झाले त्या भिकाऱ्याचं लग्न झालं. तुम्हाला प्रश्न पडला असेल भिकाऱ्याचं लग्न कसं काय झालं? तो प्रश्न मलाही पडला, पण भिकारी कीर्तनातला असल्यामुळे झालं वा लग्न. व्यवहारातल्या इंजिनियरचं व्हायना, पण कीर्तनातल्या भिकाऱ्याचं. आता भिकाऱ्याची बायको का कलेक्टरीन राहील का? हे पोरं तुम्ही मदत करा रे. डॉक्टरची बायको म्हणजे डॉक्टरनीला डॉक्टर, मास्तरनीला मास्तर, महाराजनीला महाराज. हा, असं आहे ते. एक राहिलं रे, नर्सला
हे म्हणते नर्सला नरसाळू. काय कमाल झाली बाई पोरांची. नर्सला नरसाळू काय हरकत नाही. आता भिकारणीचं लग्न, भिकाऱ्यासंग कोणाचं लग्न? भिकारणीचं. लक्ष देऊन ऐका, हाव बरी सांगतोय. ते भिकारी भिकारणीला म्हणतं, हा काय ऐकलं का? तुम्ही काय, तुम्हाला भिकारी समजत असेल. कोण म्हणते? भिकारी म्हणते. तुम्ही तुझ्याजवळ काय? पहिल्याच रात्री तुमच्याजवळ काय काय नाही. भिकारी तर लायक की त्याची ती. तुझ्याजवळ काय? एक तोळा आहे. ती म्हणजे कुठं आहे? पडक्या वाड्यात आहे. ती म्हणजे तसंच राहू दे, आडे अडचणीला काय. भिकारीचे कोण काय अपेक्षा करणार. थोडे दिवस झाले, भिकारी असल्यामुळे लेकरं लवकरच झाले. क्वालिटी नाही आणि क्वांटिटी नाही. कधी कधी मला प्रश्न पडतो, मी माऊली ते द्वारका ना आपलं नाशिकचं द्वारका, अजून मी म्हणतो म्हणून एकदा त्या प्रवासात मी सांगतो त्या दृष्टीने ऑब्झर्व करा तुम्ही. ते द्वारकेपासून मुंबई नाक्याच्या मध्ये जो उड्डाण पूल आहे ना, त्या उड्डाण पुलाखाली काही घर राहतात. अजून तुम्ही लक्ष करा बरं. मी अशोकला मुद्दाम गाडीची स्पीड कमी करायला होतो त्या भागात. तिथं ती बाई स्वयंपाक करते, नवरा मोबाईल खेळतो, अंतरून टाकलेलं आहे त्यानं त्या पुलाखालीच. लेकरं बी नाचतायत, एक पाळण्यात बी. मग मला प्रश्न पडतो, या पुलाखाली संसार होतो तो बंगल्यात काय अडचणी आहेत? बंगला ही अडचण का बनायला लागली आमची? तिथे व्हायला लागलाय. बरं, त्यांना तुमच्यासारखं ऑरचं पाणी नाही तिथं. म्हणजे दिवस न रात्र गाड्या वाहत आहेत. काय म्हणता सर तुम्ही, ते डिसिप्लिन काय तिथं, स्वच्छता काय? तरी सुद्धा त्यांच्या पोराला खोकला नाही, पडस नाही, काही नाही. म्हणून म्हणलं भिकाऱ्याला लेकरं क्वालिटी नाही असतात आणि क्वांटिटी नाही असतात. लेकरं झाली, सगळे दिवस सारखे नाही. उपवास मार वेळ आली भिकाऱ्यावर, आणि ते भिकारी म्हणले, अहो त्या एक तोड्याकडे का बघायचे का? जा म्हणले, तेवढं आणा, घेऊन या, लेकराला खायला काहीतरी होईल. भिकाऱ्याच्या पायात चप्पल नाही, बिना चपलीचाच निघाला. कशा करता? 1 रुपया 1 तोळ्याचं नाणं आणण्याकरता. त्या नगरीच्या राजाने त्या भिकाऱ्याकडे पाहिलं आणि आवाज दिला, प्रधानजी. हो म्हणा ना. हा, तो भिकारी एवढ्या उन्हाच्या वेळेमध्ये पायात चप्पल नसताना कुठं चालला? बोलून आणा बरं त्याला. प्रधानजी गेले, राजासमोर भिकारी आला. राजाने भिकाऱ्याला विचारलं, का रे एवढ्या उन्हात पायात चप्पल नाही, काय नाही, निघालाच कुठं तू? मग राजे, तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, 5-6 वर्षापूर्वी एका सावकारानं मला 1 तोळ्याचं नाणं दिलं होतं, त्या पडक्या वाड्यात मी पुरून ठेवले, ते आणायला चल. 1 तोळ्या करता एवढ्या उन्हात बिना चपलीचा? प्रधानजी 1000 सोन्याचे नाणे घेऊन या. हा प्रधान बी आपल्या प्रधानासारखाच दिसायला, काय होच म्हणायला लागलाय. आणते का नाही कोणाच होच म्हणते बिचारा, नाही म्हणतच नाही. असू काय हरकत नाही. निघाला होता, किती करता? दिले किती? है भैया किती? 1000 तोळे मिळाले. खुश झाला भिकारी, आवरायला लागला. राजानं कुतूहलाने विचारलं, का रे तुला 1000 सोन्याचे नाणे मी दिले, याचं तू काय करशील? राजे साहेब, सगळ्यात आधी सोनाराच्या दुकानावर जाईल, 1 नाणं मोडील म्हणला, मग चप्पल घेईल, आणि त्या पडक्या वाड्याकडे जाईल. कशाला? 1 तोळा घ्यायला. अरे 1000 तोळे मिळाले ना, काढ ना तो 1 तोळा तू डोक्यातला. कमी वाटतात तुला? प्रधानजी असं प्रधान लय भारी भेटला गडे मला, लयच भारी प्रधान भेटला. अजून 9000 सोन्याचे नाणे घेऊन या. आणले बघा प्रधान. आता किती झाले भैया? 10000. राजाने अजून विचारलं, आता काय करशील? काय नाही म्हणला, 1 नाणं मोडील, 1 ऑटो रिक्षा भाड्यानं करील. अरे ती 1 तोळा काढ रे तू,
तुला 10,000 कमी वाटतात, थांब तुला माझं अर्ध राज्यच देतो. राजानं पूर्ण आपला नकाशा टाकला राज्याचा. कोणी? राजाने एक स्केच पेन घेतला आणि मधोमध रेष ओढली. बोल तुला राज्य कोणतं पाहिजे, हे पाहिजे काय हे पाहिजे. तो भिकारी त्या प्रधानाला म्हणला, काव प्रधानजी, हा पडकावडा कोण्या बाजूला येईल? याला म्हणतात हावर विठाला विठाला कैसी तृष्णा वाढनेलिया, अरे मेरूही हाता आलिया, म्हणे एखादिया दारू नाही ओळगो. हे जसं हावर आहे ना, तसं आमचं मन व्यवहारात हावर नाही झालं, आता परमार्थात हावर झालं. नेघे 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 माझी वाचा विसावा, माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा हवा हवा, तुका म्हणे हवा हवा हवा. नेघे 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 माझी वाचा विसावा, वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा. तुका म्हणे हवा 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 साधावा. ओ नेघे 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 माझी वाचा विसावा, वाचा विसावा, तुका म्हणे हवा हवा, तुका म्हणे हवा 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 साधावा. नेघे नेघे माझी वाचा विसावा, वाचा विसावा, तुका म्हणे हवा हवा, तुका म्हणे हवा 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 साधावा, हवा साधावा. नेगे 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 माझी वाचा विसावा. उत्तरार्ध काय? तुका म्हणे हवा 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 साधावा. येणे सोसे मन झाले हाव बरी. आता हाव बरी झालं आमचं मन. आमचं मन एवढं परमार्थात हावरट झालं, आता काही केल्या ते माग फिरायला तयारच नाही. पण मनाचा एक स्वभाव आहे महाराज, मन कोण्या विषयात हावरट होतं? जिथं त्याला फायदा असतो तिथं. जिथं नुकसान आहे तिथं नाही हावरट होते. प्रमाण देऊ याला. लाभाची सोसे पुढे धावी म्हणा. मन कुठं पळतं? जिथं लाभ आहे तिथं का जिथं नुकसान आहे तिथं? लाभ आहे तिथं. मग महाराज तुमचं परमार्थात मन हावरट झालं, पण कोणत्या फळाकडे बघून? ते फळ आपल्याला पाहायचं, मगच पहिल्या चरणाचा विचार करायचा. कोणत्या फळाकडे पाहुणे हावरट झालं मन? परमार्थात मन कसं हावरट असतं? आमच्या गुरुवर्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. विठ्ठल बाबा गोले बाबा, विठ्ठल बाबा गोले, त्यांना ते म्हणायचे पाठामध्ये. एकाने विचारलं, बुवा तुम्ही एवढे वर्ष ज्ञानेश्वरीची पारायण करता, कंटाळा नाही आला का ज्ञानेश्वरी वाचायचं? तिने बावलट आहे का रे बुवा तू? शब्द किती गोड आहेत ऐका बुवांचे. अरे तुम्हाला काय माहिती ज्ञानेश्वरीत काय मजा आहे? पुढचं ते वाक्य म्हणायचे, अरे ज्ञानेश्वरी आम्हाला गुदगुल्या करते. ही ज्ञानेश्वरी आम्हाला काय करते? गुदगुल्या करते, गुदगुल्या. म्हणून ऐकलं का मंडळी? ज्ञानेश्वरीची 4,500 पारायण केलेला महात्मा मी पाहिला. किती किती किती? 4,500. ह्याला म्हणतात हावरटपणा. हावरटपणा असतो परमार्थामध्ये मापून, आणि हावरट परमार्थ. हावरट परमार्थ असा असतो मंडळी, जे हावरट झालं ना, हावरट झालं ना परमार्थाला, त्याला जर टाळाचा आवाज आला आणि त्याला कळालं इथं कीर्तन आहे, झोपच लागत नाही. जातवान भजण्याची काय की म्हणजे जात ओळख काय? जातवान श्रोत्याची ओळख काय? त्याला आपल्या बाजूला कुठं कीर्तन आहे हे ऐकून जर झोप येत असेल तर तो जातवान नाही. हा, त्याला जाणं होणं अथवा न होणं त्याच्या व्यापाचा प्रश्न. बऱ्याच वेळेला काय असतं, इच्छा असून सुद्धा डॉक्टर साहेब काय होत नाही, तिथपर्यंत आपण पवार साहेब पोहोचू शकत नाही, पोहोचू शकत नाही. हे ज्याच्या त्याच्या व्यापाचा प्रश्न आहे. पण इथं कीर्तन आहे आणि जर त्याला झोप येत असेल तर जातवान श्रोताच नाही. वाईट नसलं पाहिजे. चला मी सांगत काय होतो की जातवान हावर, पण फायदा काय? कशामुळे तुमचं मन हावर झालं? एखाद्या फळात माणसाचं मन का हावर होतं? त्या फळाकडे पाहून होत असतं. आम्हाला मन आता म्हणतं बोलावा विठ्ठल, विठ्ठलच बोलायचा, याकरता आमचं मन हावर झालं. पण महाराज विठ्ठल बोलण्याने होतं काय? म्हणून तुमचं मन हावर झालं.
पहावा विठ्ठल, आम्हाला देवच पाहायचा आहे. महाराज देव पाहिल्यानं होतं काय, म्हणून तुमचं मन हावरं झालं. करावा विठ्ठल जीवभाव, विठ्ठल जीवभाव करायचा, पण त्यानं फळ काय मिळतं म्हणून तुमचं मन हावरट झालं. 2-2 मिनिटात विचार करू. मला वाटतं पहिल्या मुद्द्याचा लय विचार करायची गरज नाही. आमचे गुरुबंधू छोटे मौली त्यांनी काल तुम्हाला सांगितलेले महादोषा काय बरवी नामावळी आणि तुझ्या महादोषा होळी. तुझी नामावळी बरवी काय करतं, तर महादोषांची काय करतं, ओळी करतं. हो काय करतं, हो हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. हे पुण्याची गणना कोण करी, हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. हरी मुखे हा पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे फक्त मुखानं हरी हरी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय हरी उच्चारणी अनंत पाप राशी. गंमत सांगतो तुम्हाला, हरिमुखे विठ्ठल बोलण्याचे फायदे ऐका. हरिपाठात लय गमती आहेत, त्यातली एक गंमत सांगतो ना, 8 तास घेतो. एक गंमत सांगतो. हरिपाठातला दुसरा टप्पा ऐका. त्रिवेणी संगमी चित्त नाही नामी. बघा रवी भाऊ किती गोड ज्ञानोबराने आपल्यासमोर मांडले विषय. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. त्रिवेणी यात्रेला जा, सर्व तीर्थाला हिंड, पण जर नामात तुझं चित्त नसेल तर ते काय आहे, व्यर्थ आहे. म्हणजे तीर्थयात्रा केली, नामचिंतन जर केलं नाही, म्हणजे विठ्ठल जर बोलला नाही, तर तीर्थयात्रेला किंमत राहत नाही. पटलं का. आता त्याचा हरिपाठातल्या टप्प्यातला शेवटचा अभंग म्हणा. हरिवंश पुराण हरिविन सौजन्य तया नरा लाधले, सकळ ही घडले तीर्थाट. सकाळी त्या टप्प्याची सुरुवात करताना ज्ञानोबराय म्हणतात, त्रिवेणी यात्रा केली पण हरीचं नाम घेतलं नाही तर ते व्यर्थ आहे. आणि त्रिवेणी यात्रेला गेला नाही, घरी बसल्या बसल्या हरिपाठ म्हटला, सकळही घडले तीर्थाटन. त्याला बसल्या जागी तीर्थयात्रा घडते. हे फळ आहे. म्हणून ह्या फळाच्या सोसानं आम्ही आता हे ठरवलंय, बोलावा विठ्ठल. आता विठ्ठल बोलायचा, आता दुसरं काही बोलायचं नाही. आणि बाकीचं सगळं बोलून पाहिलं, काही फायदा झाला नाही. 50 अक्षरी करशी बरोबरी, शेकी तुझे तोंड तुझं वैरी रया. किती बडबड केली, फायदा नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, वाया गलबला करू नका. आता फक्त एक ठरवलं, विठ्ठल बोलायचा. विठ्ठल बोलायचं म्हणजे काय करायचं, विठ्ठलाचं नामचिंतन करायचं. नामचिंतन करत करत विठ्ठलाविषयी बोलायचं, म्हणजे देवाच्या लीला गायच्या. कधी देवाचं स्वरूप गायचं. जेव्हा त्या गोपिका एकांतात बसायच्या, तेव्हा काय चर्चा करायच्या. अगं तुला कळालं का काय, नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगना, स्वरूप सुंदर ना आंधळा देखना. ह्या विठ्ठलच बोलायच्या, पण त्याचं स्वरूप बोलायचं. हो अगं ऐकलं का, याची या द्रावपणे समुद्राशी जळ, याची या चपळपणे पवन हा चपळ, याच्या अवकाशी आकाश पघळ. कधी विठ्ठलाला ईश्वर म्हणून बोलायच्या. हो कधी कधी. अगं तुला कळालं का,
हो, कपट्या मामळ भट्टा दिले पिढे दान, सोशेली पुतना विषय पाजिता चिस्त. कधी लीला बोलायच्या आणि कधी कधी त्याचं नाम बोलायचं. त्याचं याच चिंतन, कृष्ण कुठे गेला, कृष्ण 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 कृष्ण, फक्त कृष्ण कृष्ण म्हणायचे. हे नाम बोलणं, रूप बोलणं, लीला बोलणं, स्वरूप बोलणं, ईश्वर बोलणं, अनेक प्रकार आहेत. ज्याला जे झेपल ते, पण बोलावा विठ्ठल. आता विठ्ठलच बोलायचा. चला, बोलावा विठ्ठल. आणि या बोलण्यानं हे फळ मिळतं म्हणून येणे सोसे मन झाले हावघरी. आता दुसरा पद काय आहे, पाहावा विठ्ठल. आता जीवनामध्ये फक्त विठ्ठलच पाहायचा. त्याचं फळ काय, तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या मानवी जीवनाला अर्थ प्राप्त होतो विठ्ठल पाहण्यानं. अजून काय फळ मिळतं, देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. तुला पाहता काय काय झालं, पूर्ण अभंग म्हणावं लागेल आपल्याला. रूपी जडले लोचन, पाय स्थिरावले मन, देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. फक्त तुम्ही म्हणायचं तुझं पाहता विठ्ठला म्हणायचं. कराल का मदत? म्हणा, तुझं पाहता रूपी जडले लोचन, तुझं पाहता पायी स्थिरावले मन, कशाने? कळो नये सुख दुःख कशाने? तान हरपली भूक कशाने? तुका म्हणे नोहे परती, तुका म्हणे नोहे परती कशाने? देवाला पाहिल्यामुळे जन्माला यावं लागत नाही म्हणून पाहावा विठ्ठल. सुख दुःख होत नाही, तुला पाहता ही फळं मिळतात. लय गोड. जो देवाला पाहतो त्याला सुख दुःख होत नाहीत. होत नाही असं नाही, कळत नाही, त्याला कळतच नाही. चित्त काय शस्त्रेवरी तोडली, देह आगी माझी पडली, चित्त महासुखी पहुडली, ची ओ ची नाही. हे कशाचं फळ आहे? देवाला पाहण्याचं फळ आहे. आणि संसाराला पाहण्याचं फळ काय? जगा मंगळ लागे देखता विटाळा. जगाकडे पाहून बघा, डोळ्याची तृप्तीच होत नाही. हो, पण ह्याला पाहून तृप्ती झाल्याशिवाय राहत नाही. एकच उदाहरण सांगू. उदाहरण असे, गौरांग प्रभू दक्षिण भारताचा प्रवास करत होते. गौरांग स्वामी अनेक स्त्री लंपट माणूस. स्त्री लंपट शब्द कळतो ना? बायकोत अति आसक्त झालेला. तो काय करायचा, त्याची बायको अशी रस्त्यानं चालायला लागली, माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला, तो छत्री घेऊन असा उलटा चालायचा. लक्षात येते ना? एकदा त्या गौरंगा प्रभूने पाहिलं, हे असं काय करते, इकडे रे म्हणले, आता ये रे. अरे आताशी लग्न जमलं का? थोडं थोडं शिकावं लागत, जिकडं आलं तिकडं जरा जरा इकडे रे. मी काय, कोण आहे? तशी आपली बायकोची. समजून घ्या स्त्री लंपट शब्दाचा अर्थ काय. पण असा उलटा का चालतो? महाराज तुम्हाला काय कळतं, काय सुंदर आहे म्हणे माझी बायको, असं वाटतं तिला बघतच राहावं. ऐका बरं, साधूनं त्याला विचारलं, बायको आहे म्हणून सुंदर वाटते का सुंदर आहे म्हणून बायको वाटते? ही बायको आहे म्हणून तू पाहतो का ती सुंदर आहे म्हणून? जर बायको म्हणून पाहिजे तर मग दुसरी करता आली असती ना. नाही नाही महाराज, सुंदर आहे म्हणून. का रे, तुला ही बाई आवडती की हिचं सौंदर्य आवडतं? महाराजीचं सौंदर्य आवडतं. हिच्यापेक्षा जर सुंदर वस्तू तुला दाखवली तर हिला पाण्याचं सोडल का? हिला सोडून देईल म्हणलं. चल म्हणजे माझ्यासोबत. गौरंगा प्रभूने हाताला धरलं आणि जगन्नाथाच्या मंदिरात आणलं आणि देवाला सांगितलं, देवा हा विषय जो रूपामध्ये अडकलाय, एकदा तुमची झलक दाखवा याला. आणि मग साधूचं म्हणणं देवाला सुद्धा ऐकावं लागतं. त्या दिवशी जगन्नाथाने असं याला रूप दाखवलं, त्या दिवसापासून तिनं बायको बघायची सोडली आणि देवाचा भक्त झाला. म्हणजे सगळं विसरायला लावतं याचं रूप. हो, लय रूप विसरायला लावतं. एक संत होऊन गेले, मुस्लिम समाजाचे होते, त्यांचं नाव रहमान साधू. मुस्लिम समाज, त्यांचं चरित्र लयच गोड आहे. वेळ जाईल आपला, पण चरित्रच लय गोड आहे. स्त्री लंपट होता आणि मुंबई दिल्लीमध्ये मीना बाजारमध्ये ह्याच्यात त्या कोठ्यावर जायचा. कोण? हे रहमान कोठ्यावर जायचे. मग ते कोठ्यावर जाताना पान, हातात गजरा, डोळ्यामध्ये काजळ, अत्तर,
असं लावून तो रोज जायचा. एके दिवशी एका पानपट्टीवर गेला तो पान खायला. कोण? तो रहिमन पानपट्टीवर गेला. तर त्या दिवशी त्या पानपट्टीवाल्याने एक कृष्णाचा फोटो लावला. क्यों रे, ये तस्वीर किसकी है? अरे ये तस्वीर हमारे कन्हुआ की है. इतना प्यारा दिखता है, इतना बढ़िया है. हाँ बहुत बढ़िया है. ये कहाँ मिलेगा? वृंदावन में रहता है. अच्छा, नाम क्या है? मदन मोहन. आणि तो रहिमन साधू वृंदावनाबाद गेला. प्रत्येकाला विचारायचे हे मदन मोहन का रहते, हे मदन मोहन का रहते. मुस्लिम समाजाकडे लोक दुर्लक्ष करायचे. कोण नास्तिक, कोण मदन मोहन पाहिजे, हमें नाही पता, हे हमें नाही पता. त्याला नुसतं वेड लागलं आणि नुसतं म्हणायचं मदन मोहन, मदन मोहन, मदन मोहन. अंगावर कपड्याचं भान राहिलं नाही, जेवणाचं भान राहिलं नाही. नुसता वृंदावनाच्या गल्लीमध्ये नुसता आरडत पिडायचा, ओ मदन मोहन का आहे, ओ मदन मोहन का आहे. देवाला सुद्धा त्याची दया आली. देवानं प्रगट होऊन त्याला आपलं रूप दाखवलं. त्या क्षणापासून तो रहिमन साधू फार मोठा साधू झाला. पण पुढे ऐकण्यासारखं, त्यांच्या अंगावर 8 किलो तुळशीच्या माळा होत्या. किती महाराज? 8 किलो तुळशीच्या माळा. त्यांच्या मुस्लिम समाजाचे लोक त्याला म्हणायचे, अरे काफिर हो गया ये लकडी की. आता इकडं पहा, आपल्या दृष्टीने तुळशीची माळ आहे, सामान्य लोकांच्या दृष्टीने काय लाकडच आहेत की होय? काय म्हणणं आहे तुमचं? सामान्य लोक याला काय म्हणते? लाकडाचेच म्हणे ना. तर त्यांच्या समाजाचे लोक त्याला विचारायचे, अरे रहमान ये लकडी की माला पहनकर क्यों घूमता है? त्याने उत्तर लय गोड दिलं. म्हणजे तुम्हाला माहितीये का, म्हणे माणूस जर पुरात पडला आणि त्याला जर लाकूड भेटलं, पुरातून बाहेर येतं. तसं जो संसाराच्या सागरात पडला, ज्याला हे लाकूड मिळालं, तो संसारातून बाहेर येतो. पुरामध्ये पडलेल्या माणसाला लाकूड जर मिळालं, ते पुरात बुडत नाही, पुराच्या बाहेर पडतं. जसा जो कोणी संसाराच्या सागरात बुडायला लागला आणि त्याला हे जर लाकूड मिळालं, त्याच्यातून तो बाहेर पडतो. म्हटलं मग ठीक आहे ना. म्हणले एक माळ ठीक आहे, एवढ्या माळा का? म्हणून तीन बाबा पुरात लाकूड भेटलं पाहिजे, ते बी वजनासारखं भेटलं पाहिजे. माणूस कुंटलाचं आणि एवढंच लाकूड भेटलं तर ते कसं पुतारेल? माणसाचं जेवढं वजन, म्हणून तेवढ्या माळ आहेत माझ्या गळ्यात. मग रेमन साधून उत्तर फार गोड दिलं. त्यांनी साधूंना उत्तर दिलं, बाबांनो तुम्ही जन्मजात भगवंताचे निस्सीम भक्त आहात. तुम्ही आयुष्यात कधी मांसाहार केला नाही, पण माझं स्त्री भोगात आणि ह्याच्या जीवन गेलंय. माझं पाप जास्त आहे, म्हणून पापी माणसाला तरायला लाकूड बी तेवढंच मोठं पाहिजे, म्हणून एवढ्या माळा मी घातल्या. असं सांगण्याचं तात्पर्य, विठ्ठल पाहण्याचं हे फळ आहे. येणे सोसे मन झाले हवं बरी, पहावा विठ्ठल. आता करावा विठ्ठल जीवभाव. यानं काय होतं? सगळ्यांना पाठ असणार प्रमाणे बाबा, आपुला तो एक तेने विन जीवा. एकदा देव आपलासा केला, त्याच्याशिवाय जीवन सुखी बनत नाही. आणि ज्यानं देव आपलासा केला त्याला काय काय मिळतं? तू का म्हणे एका मरणेची सरे, हे परम प्रयोजन मिळतं आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. ज्याने ज्याने देव आपलासा केला त्यांचं मरण संपलं, आणि ज्याने ज्याने देव आपलासा केला त्यांची कीर्ती उत्तम मागं राहिली. हे फळ जीव विठ्ठल आपलासा केल्यानं होतो. म्हणून आम्ही ठरवलं करावा विठ्ठल जीवभाव. आता तो जीवभाव करायचा. आता कीर्ती कशी शिल्लक राहते एका वाक्यात सांगू. मला सांगा, सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? लवकर बोला, वेळ कमी. नरेंद्र मोदी. त्याच्या आधी कोण होते? मनमोहन सिंग. काय हरकत नाही. त्याच्या आधी कोण होते? नाही, तुम्हाला आठवत नाही हे मला फायद्याच आहे. खरंच मला फायद्याचं. का बरं? जगात सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश भारत आहे. जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून देशाकडे आज पाहिलं जातं. जगातल्या 3 महासत्ता ज्या आहेत, सत्ता आहेत, चायना, रशिया आणि अमेरिका. या तिन्ही देशाच्या GDP मध्ये भारताचा सिंहाचा वाटा आहे. चीनच्या फुटीर मालाला आज बाजारपेठ कोणाची? भारतानं जर तो फुटीर माल घेतला नाही चीनचा, तर चीन बऱ्यापैकी आर्थिक मंदीच्या लाटेत येईल, मंदीत येईल.
आपल्या देशातले टॅलेंटेड माणूस जर अमेरिकेचे एक ऑफिस त्यांनी चालवले नाही तर अमेरिका अडचणीत येईल. आणि रशियाचं क्रूड ऑइल जर आम्ही घेतलं नाही तर रशियाची सुद्धा अर्थव्यवस्था ढासळल मंडळी. कारण युक्रेन रशियाच्या युद्धामध्ये जगानं सांगितलं त्यांचं कच्चं ऑइल घ्यायचं नाही, पण एकट्या भारतानं रशियाला तारलंय. म्हणजे एवढा महत्त्वपूर्ण देश आहे की नाही आपला, एवढा महत्त्वपूर्ण देश आहे. आणि एवढ्या महत्त्वपूर्ण देशाचं 20 वर्षापूर्वी कोणी नेतृत्व केलं हे आम्हाला सगळ्याला आठवत नाही, पण 800 वर्षापूर्वीचे ज्ञानोबा सर्वाला आठवतात. यालाच म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि हे कशानं होतं? तुम्ही स्वतःचं नाव शिल्लक ठेवण्याकरता स्वतः करता किती मोठे बंगले बांधाव, नाव शिल्लक राहणार नाही. आणि फक्त देव आपला असा जर केला ना तर उत्तमची उरे कीर्ती मागे हे फळ याच्यात असल्यामुळे करावा विठ्ठल जीवभाव. येणे सोसे मन झाले हवं बरी, आता परती माघारी घेत नाही. आता परमार्थातून ते मागं फिरायला तयार नाही. पण महाराज मनानं हा सूस घेतला तरी कसा? लय गोड महाराज उत्तर देतात. बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. 2 गोष्टी केल्या. बंधनापासून गाठी उकलली आणि मिठी सावकाश दिली. 2 वाक्यात त्याचं चिंतन करायचंय. बंधनापासून गाठी तोडली नाही. बघा, तोडणं वेगळं आणि उकलणं वेगळं. शेतकरी कोण कोण आहेत? हा, सगळे शेतकरी. आपण जी गोणी काय म्हणता तुम्ही, गोणपाट काय म्हणू त्याला, गोणी, त्याला दोरी जर बांधली, ती दोरी जातवान शेतकरी तोडतो का सोडतो? सोडतो, तोडीत नाही. का? तोडलेलं पुन्हा कामात येत नाही, सोडलेलं पुन्हा कामाला येतं. तसं संसार तोडायचा नाही, संसारापासून सुटायचं. संसार तोडायचा नाही, कारण तोडलेलं कामी येत नाही, पण ते जर सोडलं तर ते पुन्हा कामी येतं. म्हणून बायको सोडायची नाही, तोडायची नाही. बायको तोडायची नाही, घरदार तोडायचं नाही, ते फक्त मनातून सोडायचं. उलट बायकोला घेऊन वारी करायची, पोराला घेऊन कीर्तनाला यायचं. कारण ज्या दोरीनं आम्हाला संसाराला बांधलं होतं ना देवा, आता तीच आसक्तीची दोरी सोडायची आणि त्यात तुला बांधायचंय. म्हणून बंधनापासून उकलली गाठी, गाठी उकलली, तोडली नाही. आणि देता आली मिठी सावकाश. परमार्थात गडबड करायची नाही, गडबड करायची नाही. एका सप्त्यातच मी कीर्तनकार झालो पाहिजे. युट्यूबवर 10-5 टिपणं ऐकले म्हणजे मी कीर्तनकार झालो. गडबड नाही करायची, गडबड नाही करायची. जीवनामध्ये वेळ काढायचा, सद्गुरू समोर बसायचं, सद्गुरूची सेवा करायची, एखादा तरी ग्रंथ पांगत सोडवायचा, जीवनात काहीतरी परमार्थाचं अनुष्ठान करायचं. मग म्हणायचं तुकाराम महाराज काय म्हणतात. मग म्हणायचं तुकाराम महाराज काय म्हणतात, है ना. कोणतीच गडबड करायची नाही. नाही तर लोकाला एवढी गडबड, महाराज आज माळ घातली की त्याला वाटतं उद्या विमानात दारात उतरावं. एवढं सोपं नसतं. तुकाराम महाराजाला जेव्हा विमान यायला आलं ना तेव्हा तुकाराम महाराजाचं वय 42 होतं, आणि सध्या माझे 42 चालू आहे. तुकाराम महाराजांनी संसार 21 वर्ष केला आणि परमार्थ 21 वर्ष केला. आता माझा मोजा 99 साली घरदार सोडले. किती वर्ष झाले आता? 25 वर्ष. म्हणजे तुकाराम महाराजाचा परमार्थ 21 वर्षाचा आहे आणि माझा 25 वर्षाचा आहे. जास्त परमार्थ कोणाचा? बोला की 21 वर्षात जास्त का 25 वर्षाचा जास्त? हा, तेच म्हणलं. तुकाराम महाराजापेक्षा जास्त परमार्थ आहे की नाही माझं? मग मलाही 42 वर्ष लागल्यापासून अण्णा असं वाटतं विमान येतं का काय मला न्यायला. एका गावात आलं होतं पण हार घालून वापस गेलं. ते असं जवळ आलं, विमान दिसल्यावर मला एवढा आनंद झाला. आहा, आला वैकुंठीचा राणा, दिसतीला त्याच्या खुणा, सुख वाटे मना डोळे बाह्या स्फुरती. असा आनंद. जवळ आल्यावर कळालं विमान डुप्लिकेट होत. मग माझ्या लक्षात आलं तुकाराम महाराजाला न्यायला मात्र ओरिजिनल आलं होतं आणि परमार्थ बी ओरिजिनलच होता. असो नंतर बोलू, आता लय विचकट बसू नका. बस 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 बस. आता एका वाक्य ऐका, संपलंय आपलं कीर्तन. ऐका बरं, एक वाक्य. इमानानं भजन केलं म्हणून महात्मा विमानानं गेला. विमानानं जायचं असेल तर इमानानं साधना करावं लागेल. हा, नाही तर इकडं बी तिकडं बी, इधर बी मुँह मार रे उधर बी मुँह मार रे, नाला क्यों नहीं मिल रहा. अरे ऐसा नहीं होता.
म्हणून देता आली मिठी सावकाश. आणि त्याच्यासाठी तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. इंद्रियानं देह भरला म्हणजे आम्ही सर्व इंद्रियाचा विषय परमात्मा केला. परिणामता हृदयातले काम क्रोधादी विकार गेले, आमचं मन हावर झालं. आणि आता मनानं एकच ठरवलं, बोलावा पहावा आणि करावा विठ्ठल जीव भाव. विठोबा रखुमाई, विठोबा जय विठोबा सभेचे यजमान स्वर्गीय शुभम सुरेश वाघ यांच्या स्मरणार्थ श्री सुभाष वनाजी शिरोडे, अशोक वनाजी शिरोडे, बापू वनाजी शिरोडे यांच्याकडनं आजची कीर्तनाची सेवा. स्वर्गीय हिलाल गोपाळ पवार यांच्या स्मरणार्थ आजची कीर्तन सेवा. श्री प्रवीण शेठ वसंतराव अमृतकर, श्री सुनील शेठ धोंडू शेठ कोटावदे, स्वर्गीय एकनाथ रानू वडकते यांच्या स्मरणार्थ श्री दिलीप धोंडू जाधव, स्वर्गीय चंद्रशेखर शेलार यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय धनराज श्रावण मालके यांच्या स्मरणार्थ, स्वर्गीय वंजी मैपत शिल्लक यांच्या स्मरणार्थ, स्वर्गीय मदनलाल गेंदालाल अग्रवाल यांच्या स्मरणार्थ, स्वर्गीय गंगाधर वामन नरोटे यांच्या स्मरणार्थ, स्वर्गीय रघुनाथ पिराजी मारतंड यांच्या स्मरणार्थ, समस्त बागडे परिवार रावळगाव, श्री लक्ष्मण नामदेव बिरारी, श्री मांगीलाल बंसीलाल जैन, श्री अरुण परशुराम कासार, श्री सतीश बाळकृष्ण जगताप, स्वर्गीय सुभाष रघुनाथ माळवाळ यांच्या स्मरणार्थ. जय जय. सर्वांनी टाळ्या वाजवून नामकीर्तन करा, नामस्मरण करा. हा विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हर हर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज